लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। धुळे शहरातील सुभाष पुतळ्याजवळ मागील भांडणाची कुरापत काढून अजय जगताप वय वर्ष 21 यास लोखंडी रॉड लाठा काठ्यांनी हल्ला करून जखमी केल्याची घटना काल घडली होती। या घटनेनंतर धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा आणि आझाद नगर पोलिसांनी 9 जणांना अटक केली। या 9 जणांनी ज्या भागात दहशत निर्माण केली त्याच भागात पोलिसांनी यांचा माज उतरवत सगळ्यांसमोर सदर आरोपींची धिंड काढली। धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा आझाद नगर पोलिसांनी सगळ्यांना अटक करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुभाष पुतळा चौक येथून 6व्या गल्लीच्या मार्गे परत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत या सगळ्यांची पोलिसांनी पायी वरात काढली। घटनास्थळापर्यंत त्यांना नेण्यात आलं। धुळ्यात या आधी सुद्धा अशा पद्धतीने आरोपींना पायी फिरवण्यात आले। काढण्यात आलेली आहे त्यांची वरात, मात्र बऱ्याच दिवसानंतर परत अशा पद्धतीने आरोपींची वरात निघाल्याने अनेक नागरिकांना बरे वाटले आहे। त्यामुळे गुंडागर्दीवर वचक निर्माण होईल अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। नमस्कार, मी निवृत्ती पवार, पोलीस निरीक्षक, आझाद नगर पोलीस स्टेशन। काल रात्री सुभाष चौक परिसरामध्ये नगरपट्टी रोड येथे तरुण मुलांमध्ये आपसात काही वादविवाद, जुन्या वादविवादाच्या कारणावरून भांडण होऊन त्यांच्यामध्ये सळी, लाकडी दांडा आणि इतर हत्यारांचा वापर करून मारामारी झाली। वाद मिटवत असताना त्याबाबतची माहिती पोलीस मोबाईलला मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी गेले आणि जी संबंधित मारहाण करणारे मुलं होती ती पळून गेलीत आणि जो जखमी होता त्याला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलला उपचारार्थ दाखल केलेला आहे। नमूद मारहाण करणाऱ्या मुलांना रात्रीपासून पोलीस त्यांच्या मागावर होते। आज दुपारी स्थानिक गुन्हे शाखा श्रीराम पवार साहेब त्यांच्या पथकांना यश आलं आणि ते पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यांना विचारपूस केले तर त्यांनी सांगितलं की मागील भांडणाचा काही वादविवाद होता आणि तो आम्ही सॉर्ट आउट करत होतो, त्यावेळेला त्यांचं भांडण झालं आणि अशा प्रकारची मोठ्या स्वरूपात मारामारी झाली। त्याच्यामध्ये फिर्यादी हे गंभीर जखमी आहे। त्या अनुषंगाने आझादनगर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर झाला असून 326, 329 तसेच राईट्सचे कलम लागलेली आहेत आणि नमूद आरोपितांना आज दुपारनंतर ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस करून अटक करण्यात आलेली आहे। तरी माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपला जर काही इश्यू असेल तर आपण लॉजिकल, लिगली त्याचं सॉर्ट आउट करावं, पोलीस ठाण्याला त्याबाबतची खबर द्यावी आणि पोलिसांची योग्य ती मदत घेऊन कायदेशीर दृष्टिकोनातून मार्ग काढावा असं माझं म्हणणं आहे। कारण ह्या गुन्ह्यामध्ये बहुतांशी सर्व 20 ते 25 वय गटातील तरुण आहेत आणि कॉलेजचं शिक्षण घेणारे आहेत आणि काही मोलमजुरी वगैरे असं मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलं आहेत। तर माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की आपल्या अनुषंगाने जर असं काही वादविवाद असतील तर आपण कृपया पोलीस ठाण्याला याबाबतची खबर द्यावी। आपलं कायदेशीर कारवाई करण्यात येईल, कोणत्याही प्रकारे कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये अशी माझी विनंती आहे। थँक्यू। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत। पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24।